पैकी वडापाव आणलेले आहेत आम्ही गावचे. तर इकडे आता आई आमची फणसाची भाजी बनवते आणि फणस. तर कापा फणस आहे की बरका? कापा. अच्छा, पण ना बरका फणसाची भाजी मस्त होते. आणि इकडे माझा भाऊ आहे वैभव शेठ फ्रॉम बदलापूर. आता आई फणस फोडणार आहे आणि बघूया भाजी कशी बनवते. मस्त मस्त. श्रीजीत, स्वानंदी आणि माझी वहिनी खातात आंबे. गोड आहे ना? खावा खावा, मस्त मस्त. इकडे बघा, इकडे बघा. अरे वा. तर आम्ही आता जेवायला बसलेलो आहोत आणि आईने बनवली फणसाची भाजी. तर आता बघूया. आणि वैभवने जेवायला सुरुवात केलेली आहे. कशी झाली भाजी? छान एकदम. खूप वर्षानंतर खाते मी फणसाची भाजी. आवडली मला. आवडते तुला? छान. गावाला खास भाव असतो ना. इकडे फणसाची भाजी घेतलेली आहे, काळ्या वाटाण्याचं सांबार, चपाती आहे, भात आहे. आणि इकडे आजी पण आहे आमची. तू खाल्ली भाजी फणसाची? छान झाली. छान झाली ना. आणि इकडे बसलेले आहेत आमच्या वहिनी दोन. एक वहिनी माहेरी गेलेली आहे. चला तर आम्ही आता जेवून घेतो. इकडे आहे फणसाची भाजी, इकडे काळ्या वाटाण्याचं सांबार, राईस आहे. फणसाची भाजी आणलंय रे दादा, फणसाची भाजी आणलंय. नमस्कार मंडळी, मी सांची. स्वागत आहे आपलं सांची शैलेश माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर आता मी गावी आलेले आणि आम्ही चाललेलो आहोत तांबरडेकच्या समुद्र किनाऱ्यावर. आमच्यापासून जवळच आहे तांबरडेक. तर आम्ही आता तिथे चाललेलो आहोत. आमच्या घरातले काही मेंबर्स, म्हणजे जास्त करून मुलं आहेत आणि तिकडे सगळे बसलेले आहेत. ते सगळेजण येणार. हां, आणि इकडे टी टाइम झालेला आहे. मस्त चहा बनवला रे. आणि इकडे सगळे चहा पितात. आणि इथे ड्रायव्हर येऊन बसलेले आहेत आमचे भाऊ रणजित. मनात शिवाय देस ना, 4चा टाइम दिलेला होता. आणि आता आम्ही सगळे चाललेलो आहोत. सगळ्यांनी हाय करा. हाय. हा, एवढे मेंबर आहेत. हा, तर आता आम्ही चाललेलो आहोत आणि आमची गाडी पण आलेली आहे. गाडी इथे बघा. इकडे बघ. आणि इथे भरतात किलबिलाट आहे आमच्या छोट्या छोट्या किलबिल मंडळाचा. तर एन्जॉय करणार आहोत. तर सगळ्यांनी या व्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. मस्ती चालू आहे सगळ्यांची. गाणी बिनी म्हणतात, गाणी लावायचा कार्यक्रम आहे आपल्या श्रीजी. आपण येणार आहे. भेटू पुढे. श्रीजीत हे समोरचं टीव्ही चिंगाट टीव्ही नालिक रे. आता आम्ही तुमचं सहर्ष स्वागत करीत आहोत.
आपण थोड्याच वेळात तांबडेला पोहोचणार आहोत. अरे फुल आवाज दिसतोय. कोणता आवाज कर? दादा आलाय आणि मुंबई भरपूर वर्षांनी त्याची भेट झाली. Help speed sensitivity fast. Sensory rapid relief. फायनली आपण तांबडेक बीचला पोहोचलो आहोत. भरती बघून जाताना महाराज. गाणं पण एकदम टायमावर लागलं. आणि मंडळी तुम्ही पाहू शकता इकडचा परिसर आणि हे जे दिसतंय ते गजबाई देवीचं मंदिर आहे तांबडेकमधील. आणि हा आपला तांबडेकचा समुद्रकिनारा. चला आता आपण पुढे जाऊन बघूया. आणि आज मस्त पाणी एकदम शुभ्र दिसतंय, मोठ्या मोठ्या लाटा येत आहेत. चला बघूया पुढे. आता आपण पोहोचलो आहे तांबडेक बीचला. आता तांबडेक बीचला पोहोचलो आहोत. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता बीच, तांबडेक बीच. सर्वजण आली आहेत. श्रीजित आहे, ताई आहे, काकी आहे तिकडे. चला आता आपण बीचवर जाऊया. आता आपण पुढचं बीचवर दाखवू लोकेशन. हाय, हा आमचा कोकणचा समुद्र आहे, अरबी समुद्र. एकदम स्वच्छ आणि सुंदर नैसर्गिक आनंद घ्या. तर मंडळी आम्ही आता फायनली बीचवर पोहोचलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता किती मस्त अशा थोडी समुद्राला भरती आहे, त्याच्यामुळे मोठ्या मोठ्या लाटा येत आहेत. तुम्ही पाहू शकता. आणि जास्त भरती असल्यामुळे आम्ही काही समुद्रात उतरत नाहीये. आमचं थोडंसं मूड ऑफ झालेलं आहे भरती असल्यामुळे, परंतु थोडं आहे तिथे, त्याच्यामुळे आम्ही जाऊ शकतो तिकडे. इथे बघू शकता तुम्ही मस्त असा सुंदर शांत नाही, सध्या खवळलेला आहे समुद्र, परंतु स्वच्छ असा आमचा समुद्र किनारा आहे कोकणातला. जायचे पाण्यात. पाणी जास्त वाढतं. एक तरी. आणि इकडे तुम्ही पाहू शकता आमचे सगळे फॅमिली मेंबर्स, माझ्या बहिणी मस्त मज्जा करतायत समुद्रावर. आणि आता थोड्याच वेळात निघणार आहोत आम्ही. मग कसं वाटतं तुम्हाला समुद्रावर? कसं वाटतंय? एक नंबर, एवढी मजा येते ना काय सांगू. अच्छा. आणि काकी तुला काय म्हणायचंय? एकदम मस्त. ओके. आणि इकडे आमची स्वानंदी आहे. कसं वाटतं बाबू तुला? मस्त मस्त बोल. मस्त. कसं वाटतं? मस्त. इकडे पाहू शकता तुम्ही मस्त असं सुंदर असं वातावरण तयार झालेलं आहे. मस्त सनसेट होतोय आणि सनसेटच्या साक्षीने आम्ही इथे मस्त एन्जॉय करायला आलेलो आहोत. आणि ते बघू शकता तुम्ही लाटा आल्यावर सगळेजण पळत आहेत. आणि इकडे माझ्या भावाची तयारी चाललेली आहे स्विमिंग साठी.
आलेलं आहे बीचवर. मग आणि माझ्या भावाने फक्त ब्लॉग केला आणि फोटोज काढलेले. त्याच्या पलीकडे त्याने काय एन्जॉय केलेलं नाही. असं कसं वाटलं. तुला काय बोलायचंय? तुम्हाला कसं वाटलं बीचवर येऊन? छान वाटलं, आवडलं आम्हाला बीच. हा खूप सुंदर बीच आहे तांबडे. तुम्ही पण या, व्हिजिट द्या, आवडेल नक्की. नक्कीच आवडेल. फॅमिली स्पॉट आहे, जास्त डेंजर एरिया पण नाहीये, पण छान. ओके ओके. इकडे आहेत माझे काका. नमस्कार. आमचा मिळबाव तांबलटेक समुद्र किनारा आहे, स्वच्छ आणि सुंदर आहे. पर्यटक कमी प्रमाणात येतात. लोकल लोकांना माहिती आहे की लोक इथे येतात. अजून काही व्यवस्था झालेली नाही आहे, हळूहळू होईल. कारण पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जाहीर झालेला आहे, त्यामुळे हळूहळू होईल. आणि हे चॅनल आपण पाहतात, त्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो की या ठिकाणी पर्यटन केंद्र झाल्यामुळे हॉटेल किंवा दुकानं, काही कोल्ड्रिंक्सची दुकानं, खाद्यपदार्थाची दुकानं हॉटेल वगैरे लवकरात व्हायला पाहिजे, जेणेकरून जास्तीत जास्त लोक या ठिकाणी आकर्षित होतील. शिवाय स्थानिकांना रोजगारी उपलब्ध होईल. दुसरी गोष्ट अशी आहे की समुद्रामध्ये पोहायला जाणाऱ्यांची किंवा पाण्यामध्ये जी जातात लोक, ते नंतर रेती वाळू वगैरे अंगावर असते, त्यासाठी आजूबाजूला जर आंघोळीची व्यवस्था झाली तर ती आणखी एक उत्तम होईल. जेणेकरून कारमधून गाड्यांमधून येणाऱ्या लोकांना असुरक्षित गाडीमध्ये बसावं लागतं, रेती त्यांच्या गाड्यांमध्ये पडते, अर्धी रेती घरी जाते. तसं न होता इथल्या इथे वाळू ही इथल्या इथेच राहील, त्यासाठी प्रयत्न करा. आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. ओके ओके. चला चला मग बाय बाय. सगळ्यांनी बाय बाय बोला. चला बाय बाय. इकडे बघा, आमच्या इकडे उद्या बर्थडे आहे 1 जून. तर आईचा आणि काकांचा बर्थडे आहे. तर आता भाऊ चाललाय माझा ब्लॅक फॉरेस्ट. हा केक बुक करायला. बघू आता. येस, लवकर लवकर ये. तर आमच्या या नवीन वहिनी आहेत, त्यांचं नाव आहे चित्रलेखा आणि हा आमचा भाऊ आहे बंटी. तर त्याचं आता 26 तारीखलाच लग्न झालेलं आहे. आणि आमच्याकडे अशी प्रथा असते की पाचपरतन वगैरे झाल्यावर घरी येऊन लाडू वाटायचे असतात आणि ओटी भरतात नवीन नवरीची. तर आता त्या वहिनी आलेल्या आहेत. तर आता माझ्या वहिनीने ओटी भरली त्यांची. दोघांनी पण घ्यायचं. सासरचं निरंजन, मयुरेश रावांचं नाव घेऊन करते नवीन आईसाठी. अरे वा. आता आमचा भाऊ घेणार नाव. बाबासाहेबांमुळेच मिळतो खायला सोन्याचा घास. बाबासाहेबांमुळेच मिळतो आज खायला सोन्याचा घास. चित्रलेखाचं नाव घेतो तुमच्यासाठी खास. अरे वा, मस्त मस्त मस्त. थँक्यू.